नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थकडून काव्याचा चष्मा फुटलेला असतो, त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागते आणि काव्या ही पार्थला विचारते, माझे रीडिंग ग्लास तुटलेले आहे, आता मी कसे वाचणार? त्यावर पार्थ बोलतो, जसे मागच्या वेळेस वाचत होतात तसेच वाचा. आणि काव्य त्याला आठवण करून देते, एक वेळेस मी माझे रीडिंग ग्लासेस घरीच विसरले होते, तेव्हा तुम्ही पावसामध्ये भिजत मला ते रीडिंग ग्लासेस आणून दिले होते. त्यावर पार्थ बोलतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, यानंतर तुम्हाला माझा त्रास होणार नाही, फक्त 6 महिने मला तुमचा त्रास सहन करायचा आहे. असं बोलून पार्थ तेथून निघून जातो. नंदिनी ही नाश्त्याची तयारी करण्यासाठी जीवा व पार्थला बोलावते. त्यावेळेस पार्थ व काव्य देखील त्या ठिकाणी येतात आणि नंदिनी बोलते पार्थला, बरं झालं तुम्ही देखील आला, मी काव्याला सांगणारच होते तुम्हाला बोलवायला. व तेव्हा दोघे एकमेकांकडे रागाने बघतात व नंदिनी त्यांना विचारते, तुमचे दोघांचे भांडण झाले आहे का? तेव्हा नंदिनी व पार्थ एका स्वरात बोलतात, नाही, आमचं भांडण नाही झालं आहे. व दोघे एकच प्रश्न विचारतात, नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे? तेव्हा आपण बघतो जीवा देखील त्या ठिकाणी येतो व विचारतो, आज नाश्त्यात काय बनवलेलं आहे? त्यावर नंदिनी उत्तर देते, किचनमध्ये गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, तेथे जाऊन बघा काय बनवलेलं आहे ते. तेव्हा पार्थ व काव्या एका स्वरामध्ये बोलतात, तुमच्या दोघांचे देखील भांडण झालेले आहे का? तेव्हा जीवा व नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांचे भांडण मिटणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.